आपण जेव्हा फर्टिलिटीचे ट्रीटमेंट्स घेत असतो, IUI करतो, IVF करतो किंवा मेडिसिन्स करत असतो, कोणाचा एक्सरे काढला जातो, कोणाला लॅप्रोस्कोपी सांगितली जाते, या सगळ्या ट्रीटमेंट घेत असताना तुमची मनस्थिती एकदम अँझायटी युक्त, सतत त्रासदायक, म्हणजे काय होईल, कसं होईल, मला रिझल्ट मिळेल का, नेगेटिव्हिटीमध्ये राहण्याकरता. ती नेगेटिव्हिटीमुळे काय होणार आहे की तुमची थोडी चिडचिड वाढेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, तुम्ही जर काम करत असाल तुमच्या वर्क प्लसचे एफर्ट्स तुमचे कमी होतील आणि उगाच लोक आणि जवळची लोक थोडी दुरावल्याची पण भावना होऊ शकते आणि तुम्हाला स्वतःलाच खूप लोनली वाटायला लागेल. त्यापेक्षा ही जर्नी मध्ये तुम्ही हे टेन्शन न घेता थोडं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि तुमची क्युरिओसिटी, अँझायटी नको आहे आपल्याला, क्युरिओसिटी पाहिजे की हे कसा होणार आहे तपास, मग त्याचा कसा रिझल्ट असतो आणि मग आपण या मार्गाने गेलो तर आपण प्रेग्नन्सीकडे कसे एक टप्प्याने पुढे चाललो, ह्याची क्युरिओसिटी आणि त्याच्याबद्दलचा तुमचा पॉझिटिव्हनेस तुम्हाला छान करेल. ही एक परीक्षा दिल्यासारखं आहे. परीक्षेची तयारी नाही का आपण 6 महिने वर्षभर करत असतो. आपण अभ्यास करतो, स्वतःचे काही मॉक टेस्ट करतो आणि त्यातून आपण स्वतः आनंद उपभोगतो आणि पुढे जातो. तशीच फायनल परीक्षा आहे बाळ होणे आणि त्यात बाळ होऊन पास होणे. पण ते होत असताना मधले सगळे टप्पे, तपासाचे टप्पे आहेत, औषध घ्यायचे टप्पे, हे सगळे तुम्ही पॉझिटिव्ह माइंडने एन्जॉय करत पुढे जायला पाहिजे आणि त्यातूनच तुम्हाला प्रेग्नन्सी मिळायला जास्त सोपं होईल. त्यामुळे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि तुमची इगरनेस की मला ही ट्रीटमेंट करायची आहे कारण ही माझ्या फायद्याची आहे, ह्याच्यामुळे आम्हाला बाळ होणार आहे, आम्हाला कुटुंबाला एक आनंद आणि पीस मिळणार आहे, हा इगरनेस त्या औषध घेण्यापेक्षाही जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. थँक्यू.